घातपाताचा संशय आणि त्यावरून रंगलेलं राजकारण या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजित पवारांचा मृतदेह सामान्य स्थितीत नव्हता असं डॉक्टर्सने सांगितलं। दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांची माहिती। विमान अपघातावरून उपस्थित केलेले प्रश्न रोहित पवार अमित शहांसमोर मांडणार। डॉक्टर से हम बात कर रहे थे, दादा की जो बॉडी थी वो स्वेल हुई थी। मैंने पूछा ये आग जब हम एक्सपीरियंस करते तो स्वेल होती है क्या? उन्होंने कहा हाँ स्वेल बॉडी होती है, लेकिन अजित दादा की बॉडी ये अब नॉर्मली ज्यादा स्वेल हुई थी। विमान अपघात प्रकरणी डीजी सेफ्टीचा तपास सुरू। अजित पवारांच्या मृत्यूचे सत्य निश्चितपणे बाहेर येईल। भारतीय चौकशी यंत्रणांवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना सल्ला। लगता है कि इसमें सबसे महत्वपूर्ण होती है जो डीजी सेफ्टी उनकी जो जांच होती है वो सबसे महत्वपूर्ण होती है। वो भी जांच चल रही है, ब्लैक बॉक्स भी मिला हुआ है। तो मुझे ऐसा लगता है कि हमने इस जांच को समाप्त होने का इंतजार करना चाहिए। अजित पवारांच्या विमान अपघाताचा एक नवा व्हिडिओ समोर। रोहित पवारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अपघाताचा व्हिडिओ दाखवला। डीजीसीएकडून बारामती विमानतळाची पाहणी, विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधेचा आढावा लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार। बीएसआर कंपनीच्या विमानात ब्लॅक बॉक्स बंद असतात। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही बंद होता का? तपास यंत्रणांनी खुलासा करावा, काँग्रेस नेते अतुल लोंढे यांची मागणी। ब्लॅक बॉक्स बीएसआर कंपनी बंद ठेवत असते। उद्या हे जर माहिती आली की ब्लॅक बॉक्समध्ये काहीच मिळालं नाही तर आश्चर्य वाटू नये। असं पण सांगण्यात येऊ शकतं की ब्लॅक बॉक्स हा विमान उडल्यानंतर काही बिघाड आल्यामुळे बंद झालं, अशी पण माहिती येऊ शकते। हे खरं आहे का खोटं याचा खुलासा डीजीसीने करावा। रोहित पवारांच्या चौकशीच्या मागणीसाठी आमचं समर्थन आहे। दोषींवर कारवाई झाली पाहिजे, पण अजित पवार यांच्या अपघाताला राजकीय झालर देऊ नका, अनिल पाटलांचं आवाहन। विमानाच्या बाबतीत, कंपनीच्या बाबतीत, टायमिंगच्या बाबतीमध्ये याच्याविषयी फार काही आमच्यासारख्याला नॉलेज नाही आहे आणि त्याची चौकशी राईट ट्रॅकने झाली पाहिजे। इथपर्यंत रोहित पवारांनी मांडलेली भूमिका याचं नक्की या देशातला किंवा या राज्यातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पक्ष याचं समर्थन करेल। पूर्व विदर्भातील नेत्यांमुळे दादांना उशीर झाला का? चौकशी झाली पाहिजे। रोहित पवारांच्या आरोपांवरून पूर्व विदर्भातील नेता कोणत्या पक्षाचा आहे हे तपासलं पाहिजे, संजय राऊतांची मागणी। तर ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दाम उशिरावून भेटले असतील आणि त्यांचं मोटारीनं जाण्याचा प्लॅन त्यांनी रद्द करायला लावला असेल तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे। तो नेता कोण, कोणत्या पक्षाचा आहे? रोहित पवारांच्या मताशी सहमत, माळी कुटुंबियांची प्रतिक्रिया। वैमानिक का बदलला? आम्हाला संशय। विमान अपघातावरून पिंकी माळीच्या कुटुंबियांकडून संशय व्यक्त। विमान अपघातात क्रू मेंबर पिंकी माळीचाही मृत्यू। यावेळी 5व्या टर्ममध्ये व्हाईट कलरचा जेट होता। हे शंका निर्माण करते की 4 वेळा सतत ब्लॅक चार्टर्ड फ्लाइट होता, तर यावेळी हे का चेंज झाला? तर ह्या सर्व गोष्टीवरती याची सानिसा इन्क्वायरी व्हायला पाहिजे। आता पाहूया 2 राष्ट्रवादीत विलिनीकरणावरून कसं घमासान सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आमच्या पक्षातील निर्णयाविषयी इतरांना बोलण्याचा अधिकार काय? अंत्यविधीची तयारी सुरू असताना विलिनीकरणाची चर्चा कुणी केली? सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईत झाल्याच्या आरोपांवर सुनील तटकरे यांचा रोहित पवारांना टोला। ते पुरावे किंवा विलिनीकरणाची चर्चा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चेची सुरुवात का, कोणाला का घाई झाली, त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर अजून काही मिळालेलं नाही। घाईत शपथविधी झाला यावर कुणालाही बोलण्याचा संबंध नाही, रोहित पवारांच्या टीकेवर अनिल पाटलांचं उत्तर। तर शपथविधीचा निर्णय पक्षातील नेत्यांचा, पंकज भोयर यांचं स्पष्टीकरण। सुनेत्रा वहिनींचा 10 दिवसानंतरही समजा जर का शपथविधी झाला असता तर तो लवकर का झाला? मग महिन्याभरानंतर झाला असता तरी तो लवकर का झाला? नाही, असं न होता त्या सर्वस्वी तो त्या पक्षातल्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा निर्णय होता। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाविषयीची उद्या होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली। अजितदादांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचा विषय महत्त्वाचा, त्यासाठी काही बैठका सुरू, त्यामुळे पत्रकार परिषद पुढे ढकलल्याची रोहित पवार यांची ट्विट करत माहिती।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार, सूत्रांची माहिती. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार घोषणा. घोषणेसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची होणार बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट. मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटं चर्चा. एनडीएतील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार, मोदींची ग्वाही, सूत्रांची माहिती. पालकमंत्री सुनेत्रा पवार उद्या पहिल्यांदाच घेणार पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक. अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलीच बैठक. सुनेत्रा पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावणार हजेरी. जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार. अजित पवार कधी कोणाबद्दल वाईट बोलले नाही. अजितदादांना मी कधीच विसरणार नाही. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या संग्रहालयावरून जय पार्थ पवारांमध्ये मतभेद, सूत्रांची माहिती. जय पवारांच्या पुण्यासाठी आग्रह तर पार्थ पवार बारामतीसाठी ठाम. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 17 तारखेला मुंबईत बैठक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिलीच बैठक. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चेची शक्यता.